मोठमोठे षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. सामन्याला होते सुरुवात. आमची पंचांची जोडी तयार झालेली आहे. स्क्वेअर लेगला रुपेश सावंतला तुम्ही पाहताय आणि मुख्य पंच आहेत शशी साटम सर. पंचांचा ग्रीन सिग्नल स्टार्ट टू द गेम. हिरबा कंदिलाने ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग आहे. पिंकेश बॉलिंग साठी आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. पिंकेश पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिलाय संदीप वीर साठी आणि पहिलाच बॉल पायात टाकलाय, त्यामुळे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची होते समाप्ती. पिंकेश ओव्हर द विकेटने. दुसरा बॉल प्रचंड वेग, खांद्याचा चांगला वापर केला पिंकेशनं. पहिल्या बॉलच्या तुलनेनं हा बॉल गती जास्त होती या बॉलवरती. पडल्यानंतर पहा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, रडार मध्ये आला नाहीये. डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ओव्हर पिच या बॉलला सोडणार नाहीये. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेनं हा बॉल खराब आहे पिंकेशचा आणि ओव्हर पिचला बॉलला मात्र उडवलाय. लॉंग ऑनच्या भरून बॉल सीमा रेषा पलीकडे. संदीप वीरच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते पिंकेशचे. बॅक ऑफ लेन टप्पा थोडासा हार्ड लेनचे बॉल होते, परंतु तिसरा बॉल पिचिंग करत असताना थोडासा पुढे टाकला ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉलला सोडणार नाहीये संदीप वीर. याच्यासाठी जाणला जातो. षटकारानं आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येचा सुरुवात. पुन्हा ओव्हर पिच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. एक मोठा झेल मात्र सोडलाय संदीप वीरचा. लॉंग ऑन रिजन मध्ये तिथे खराब फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. सिंगल कंप्लीट झाली. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज सतीश ऑन राहते केला. मिडलला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी पंबलिंग करतोय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मिळत आहेत सतीशला. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 9. 5 बॉलचा खेळ संपला. पहिले सुरुवातीचे 2 बॉल डॉट टाकले होते पिंकेशनं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. ओहो चांगला बॉल, चांगली गोलंदाजी होते पिंकेशची. बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 9. चला मागच्या मॅचचा सामना बिर ठरलेला आहे. गणेश माने हा खेळाडू आणि गणेश मानेला मात्र ट्रॉफी इथे दिली जातील. सन्माननीय श्री सुरेश दादा खोडे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण गणेश मानेला द्यायचा आहे. मागच्या मॅचचा सामनावीर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती बिनगडी बाद 9. आता ओव्हर नंबर 2 प्रतीकाला बॉलिंग साठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि पुल केलाय चेंडूला गुल. बॉल सीमा रेषा पलीकडे. संदीप वीरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पुल बॉलला केला गुल. शॉर्ट बॉलचा वापर. प्रतीकनं पहिल्याच बॉल वरती शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल सोडणार नाहीये संदीप वीर. संदीप वीर एक चांगला खेळाडू आहे. हाईटचा त्याचा भरपूर फायदा घेतो बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना. मनगटामध्ये ताकद भरपूर आहे. पुन्हा एकदा पुल बॅक टू बॅक. दुसरा पुल सक्सेसफुल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार संदीप वीरच्या बॅट मधून.
लगातार दुसरा आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 21. का बॅटिंग करतोय संदीप वीर. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेले आहेत या मॅच मध्ये. प्रतीक या गोलंदाजावरती आता पलटवार केलाय, वार केला, आक्रमण केलाय. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला खेळलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे गणेश. फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल मिळताना दिसते संदीप वीरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 22 रन. मॅच नंबर 7 तुम्ही पाहताय. निनादेवी स्पोर्ट्स तुलसन आणि खुडेवाडी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. ओहो, हा बॉल चांगला आहे परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे पहा इथे चिकी सिंगल, छोटी धाव कंप्लीट केलेली आहे. एक्झॅक्टली बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल. त्याचं कारण आहे कारण पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजे बॅटला कुठेतरी चाटत गेला बॉल. सतीश सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 23. या षटकातले 4 बॉलचा खेळ संपलाय. प्रति गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा संदीप वीर. ओहो, शॉट ओव्हर पिच बॉल, चांगलं टायमिंग केलंय आणि काऊ कॉर्नरच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. संदीप वीरच्या बॅट मधून एक मोठा धमाका, बॉल सीमा पार, षटकार. चांगलं टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 29. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29. चौथा षटकार संदीप वीरच्या बॅट मधून. फुलटॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा सुरक्षित फटका ज्याला मानलं जातं तोच फटका आला संदीप वीरच्या बॅट मधून. कारण या फटक्यामध्ये जोश आहे, या फटक्यामध्ये ताकद होती. बॉटम एंडचा चांगला वापर केलाय आणि संदीप वीरनं इथे बॉलला पंख लावत बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. आणि या षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 36. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये जर विचार केला तर या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज प्रतीकनं खूपच महागड षटक ओव्हर नंबर 2 मधला. आतापर्यंत 5 उत्तुंग षटकार ठोकले संदीप वीरनं. बॉटम एंडचा चांगला वापर तिथे केला जातोय आणि 5 षटकारांच्या सहाय्याने तो खेळतोय. वैयक्तिक 32 या आकड्यावरती. ओहो, इथे बॅटच्या टोईनला लागला होता परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. झेल सोडलाय तिथे कारण संधी प्राप्त केली होती. परवीन ओव्हर नंबर 3 मध्ये बुलिंग साठी आलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झाली असती परंतु विकेट किपरला झेल घेता आला नाहीये. त्यामुळे 1 रन आली आणि 1 रन आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता स्ट्राईक आहे संदीप वीरकडे. अक्षरशः मैदानामध्ये धावांचा पाऊस होतोय. ओहो, कमी गतीने टाकलेला बॉल ऑफसाइड डॉप स्टंप परंतु अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 37. पुन्हा एकदा जास्त बाकी टाकला आउटसाइड डॉप स्टंप. लगातार दुसरा बॉल सुद्धा व्हाईट बॉल येतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 38. मॅच क्रमांक 7 तुम्ही पाहताय या स्पर्धेतली. पुन्हा खराब लाईन. आता दिशा खराब झालेली आहे तर टीमची सुद्धा दशा आता खराब होत होईल.
लगातार 3 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत प्रवीणनं. आउटसाइड डाफ स्टंप, गती कमी दिली जाते, परंतु टप्पा आहे तो पडल्यानंतर जास्त बाहेर चेंडू वळतोय. हा बॉल बघूया, अंपायर सिग्नल येत आहेत, व्हाईट बॉल, व्हाईट +1. लगातार चौथा बॉल व्हाईट. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आहे 41. फक्त एकाच बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 5 बॉल आहेत शिल्लक. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, जास्त पुन्हा एकदा बाहेर टाकलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी प्रवीण कडून. 5 बॉल आतापर्यंत व्हाईट टाकलेले आहेत. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड एक्स्ट्राच्या मदतीने आता 42. बिनगडी बाद, अजूनही विकेट आली नाहीये खोडेवाडी या टीमसाठी. म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी केली जाते. पुलर लेनचा बॉल, इथे विकेट मिळू शकते, परंतु नाहीये. तिथे थोडीशी पंबलिंग होते. 2 धावा इथे मिळत आहेत संदीप वीरला, 2 धावा मिळताना दिसतील. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 4-4, 44. बरोबर ना, 46 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा भरपूर आलाय, त्यावेळेस फटका ऑन साइड लाईन फ्रंट ऑफ स्क्वेअर, स्लॉग हिटचा फटका, परंतु एकच धाव मिळताना दिसते संदीप वीरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 45 धावा. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. आणि अशा पद्धतीनं थांबा एक मिनिट, टीमची धावसंख्या टोटल झालेली आहे स्कोर बोर्डवरती 53 आणि 54 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये खोडेवाडी या टीमच्या समोर. 54 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. भिरबाडी आणि शिंगणवाडी. श्री जुगाई देवी स्पोर्ट्स भिरबाडी टीमचा कॅप्टन आणि हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. भिरबाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय, तर शिंगणवाडी टीम आलाय
चला टॉस करून घ्या रुपेश सर, टॉस करून घ्या. चला या समोर. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, 8व्या क्रमांकाचा सामना आणि त्या सामन्यात आता टॉस केला जातोय. चला कोण जिंकलाय? वीरवाडी. श्री जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी टीमने टॉस इथे जिंकलाय. जो काय निर्णय असतो तो लवकरच द्या. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय वीरवाडी या टीमने. टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. चला सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये. खुडेवाडी टीम आयोजक तुम्ही वेळ जास्त घेऊ नका प्लीज. तुम्ही जर वेळ घेतला तर मात्र दुसऱ्या टीमला सुद्धा बोलण्याचा चान्स मिळेल. 54 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. 54 टू विन. 18च्या सरासरीने धाबांचा पाठलाग करायचा आहे. 18ची धावगती आहे या मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये. आणि या 54 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि प्रतीक. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स कोडेवाडी या टीमची सलामीची ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. स्ट्राईकला आहे गणेश, नॉन स्ट्राईकला प्रतीक आणि बॉलिंग साठी ओव्हर नंबर 1 मध्ये स्वप्नील आलाय. तुलसन टीमचा पहिला फ्रंट लाईन गोलंदाज स्वप्नीलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय बॉलिंग साठी. सामन्याला होते सुरुवात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे डीपचे प्रोटेक्शन आहेत. त्यानंतर पॉइंट क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा ऑन साइडला पूल केलाय. फक्त एकच धाव कारण घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. त्यामुळे सिंगल येते. फलंदाज गणेशच्या बॅट मधून सिंगल ऑफ द मार्क. गणेशनं खातं उघडलं सिंगलनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमची धावसंख्येला सुरुवात 54 करायचे आहे. लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. ओहो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती. पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी प्रतीकची. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पहा बॅटला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. इथे सुद्धा रन येणार नाहीये. माफ करा, स्वप्नील आहे, प्रतीक नाही आहे. गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक पहिलं टाकत असताना स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती. पहिले सुरुवातीचे 3 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती. महत्वपूर्ण चेंडू. इथे थोडीशी खराब बॅक ऑफ लेन टाकण्याचा प्रयत्न. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल स्वप्नीलला. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. लक्ष मोठं आहे 54 रनचं. त्यामुळे सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये खुडेवाडी या टीमला जिंकण्यासाठी. यावेळेस पहा बॉलर बॅक ड्राईव्ह ऑफ ट्राय केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूरून येणार चेंडू पर्यंत. खूप चांगली फिल्डिंग, फेकी चांगली होते तोपर्यंत 2 धाबा इथे मिळतात फलंदाज गणेशला. 2 धाबा मिळताना दिसतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. 54 करायचे आहेत म्हणजे अजूनही 50 धाबांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी खुडेवाडी या टीमला. यावेळेस बॅकफुटर जाऊन पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय. सिंगलच मिळेल गणेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 5. पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात झालेली आहे. पहिल्या ओव्हरचे आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय स्वप्नीलचा. ओहो, चांगली गोलंदाजी. प्रचंड वेग होता या बॉलवरती. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आला डॉट आणि डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती.
ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 49 धावा. 12 बॉल आणि 49 धाबांची आवश्यकता. हेमंत माने आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी. 2 मध्ये माफ करा, षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आता हेमंत माने वरती जबाबदारी आहे. बॉलिंग साठी आलाय घातक. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल गणेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6. सिंगल डबल न काम चालणार नाहीये, मी मगाशीच उल्लेख केला. कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 54 धाबांचं. त्याच्यामुळे षटकारच चौकारच तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये, तरच कमबॅक होईल, तरच हे लक्ष तुमच्या दृष्टीक्षेपात येईल, नाहीतर नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर नो बॉल घोषित केला. ओव्हर स्टेपिंग नो, कारण वॉर्निंग दिली होती अंपायरनं. आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. ओहो, पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग केलं आणि बॉलला पाठवलं ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून. अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. गणेशच्या बॅटमधून येतो षटकार. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 13. ही लाईन चांगली आहे. बॅक ऑफ लेंथ, हार्ड लेंथ बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार मारल्यानंतर थोडस कमबॅक करतोय हेमंत माने. डॉट बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट करत असताना ऑफ राईट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी खराब फिल्डिंग आणि बॉल निघून गेला. त्याला चटका देत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाबा. चौकार गणेशच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. लक्ष आहे 54. 54 धाबांचं रन झालंय 17. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. इथे रन घेतले परंतु रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद गणेश. महत्वाची विकेट. पहिला धक्का बसतोय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी या टीमला. गणेश रन आउट. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल साठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग इनला. अनिकेत स्ट्राइकला हे प्रतीक. इथे पहा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आला डॉट. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 17. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धाबा. 6 बॉल आणि 37 धाबांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये जुगाईदेवी स्पोर्ट्स विरबाडी या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साईल आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 37 धाबा. लक्ष्य आता कठीण आहे. पहिलाच बॉल अगदी पायावरती टाकलाय. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रन आली घोषांकित क्षेत्राची. आता 5 बॉल आणि 36 धाबांची आवश्यकता. पाच बॉल आणि 36 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये.
यावेळेस पहा इथे कॉट पॉइंटची संधी होती, कॉट अँड बॉलची संधी, परंतु नोमॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा मिळत आहेत. एकच कोणी मारला का? 2 धावा आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 20, म्हणजे अजूनही 34 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 34. फुलटॉस ऑन साइडला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते, म्हणजे आता 3 बॉल करायचे आहेत, 33 धावा. आता जवळजवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅचची. त्याचं कारण आहे येणारे 3 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. खुडेवाडी या टीमला यजमान संघ खेळतो मैदानामध्ये. यावेळेस पहा आउटसाइड डॉप स्टंप, पंच सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल शशी साटम सर आणि रुपेश सावंत सर या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना 3 बॉल 32 करायचे आहेत. ओहो, कोलवर टप्प्याचा बॉल बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आता 2 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. चला लगेच वीरवाडी टीम आपल्याला मैदानामध्ये फिल्डिंग सेट करून घ्यायचे. फक्त 2 बॉल आहेत. वीरवाडी यावेळेस पहा एक परफेक्ट यॉर्कर, लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. 1 बॉल आणि 31 धावा. एक बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 31 नाहीये 30. मोठ्या फरकानं हा सामना जिंकेल तुलसेन टीम आणि हा सामना नो बॉल केला, नो +1. बेस्ट आहे भीमर घोषित केला म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. आता 1 बॉल शिल्लक, 28 धावांची गरज आहे. चला हा सामना 27 रन जिंकलेला आहे श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन तुलसन टीम आणि हार्ड लक, बेटर लक मी म्हणेन पुढच्या स्पर्धेमध्ये श्री बरोना स्पोर्ट्स खुडेवाडी टीम साठी. 27 धावांना हा सामना जिंकलाय श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन टीमनं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालेला आहे. श्री जोगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी विरुद्ध जैन स्पोर्ट्स सिंगणवाडी आणि वीरवाडी टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे लगेच वीरवाडी टीम आपण फिल्डिंग लावून घ्या.